मंडळी, भारताच्या इतिहासामध्ये 2000 मंत्रांचा दंडक्रम पारायण, ज्याला वैदिक परंपरेतील मुकुटमणी मानलं जातं, हाच मंत्र तब्बल 200 वर्षांनंतर अवघ्या काही दिवसातच एका तरुणाने पूर्ण केला. काही विद्वान मानतात की वेदपीठाच्या सर्व पद्धतींपैकी दंडक्रम हा सर्वाधिक कठीण आणि उत्कृष्ट पद्धत आहे. दंडक्रम पारायणाची अत्यंत कठीण परीक्षा काही दिवसातच पार करताना हा तरुण एकदाही चुकला नाही. या संपूर्ण पठणात अंदाजे 1 कोटीपेक्षा अधिक शब्दांचा उच्चार करण्यात आला असल्याचं विद्वान सांगतात. वैदिक परंपरेतील कठोर शिस्त, मानसिक सामर्थ्य, स्मरणशक्ती, शब्दसंपदा आणि साधनेचे सर्वोच्च उदाहरण म्हणून या तरुणाची कामगिरी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली. म्हणूनच हा 2000 मंत्रांचा दंडक्रम पारायण काय आहे, हे कठीण पारायण या तरुणाने काही दिवसातच कसं पूर्ण केलं, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी आहे. मंडळी, काशीच्या पवित्र मातीत गेल्या 2 महिन्यांपासून एक ऐतिहासिक आध्यात्मिक साधना सुरू होती. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिनी शाखेतील सुमारे 2000 मंत्रांचं अत्यंत कठीण दंडक्रम पारायण एका 19 वर्षाच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे याने पूर्ण केलं. जवळपास 200 वर्षांनंतर दंडक्रम पारायण पुन्हा भारतात पार पडलं. या यशामुळे तरुण देवव्रत देशभरात चर्चेत आला आणि त्याचबरोबर महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 200 वर्षात हा पराक्रम केवळ 2दा घडल्याची नोंद आहे. 2 शतकानंतर आता काशीमध्ये देवव्रत रेखेंनी ही परंपरा पुन्हा जागवली. पण हे 2000 मंत्रांचं दंडक्रम पारायण काय असतं, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. चला तर मग हे आधी जाणून घेऊया. तर ऐका, दंडक्रम पारायण हा वैदिक पठणातील सर्वात कठीण प्रकार मानला जातो. दंडक्रम पारायण म्हणजे संपूर्ण वेदशाखेतील हजारो मंत्रांचा उलटसुलट, त्रुटीरहित, लयबद्ध पाठ करणं. हे पारंपरिक वेद परंपरेतील सर्वात कठीण मात्र सर्वोच्च आणि कीर्तिसम साधनांपैकी एक मानलं जातं. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील सुमारे 2000 मंत्रांची ही गुंतागुंतीची रचना आहे. दंडक्रम म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार पुढे मागे एकत्रितपणे वेगवेगळ्या आवर्तनांमध्ये उच्चारांच्या अचूकतेसह पठण करण्याची मागणी करतो. स्वर, ताल, क्रमपरिवर्तन आणि ध्वनी यांच्या परिपूर्ण समन्वयासहच हे पठण शक्य होतं. त्यामुळे हा प्रकार वैदिक परंपरेतील मुकुटमणी मानला जातो. हे दंडक्रम पारायण केवळ पठण नाही, तर स्मरण शुद्धता, उच्चार शुद्धता, लयबद्धता, सातत्य, तपश्चर्या या सर्वांचा संगम असतो. हे पारायण करणाऱ्याला पारंपरिक वैदिक पद्धतीत वेदमूर्ती किंवा वैदिक पंडित म्हणून मान्यता मिळते. अशा पारायणामुळेच वैदिक परंपरेचा जप होतो, ज्याची शुद्धता, शिस्त, उच्चार, स्वर, स्मरणशक्ती अशा अनेक बाबींमध्ये तपासणी होते. त्यामुळे वेद संस्कृती जपण्याची पारंपरिक विधी टिकते. ही विधी पार पाडणारा दुसरा व्यक्ती आहे तो म्हणजे 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे. मंडळी, महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर येथील देवव्रत रेखे हे वाराणसीतील संगवेद विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याच्या वडिलांचं नाव वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे असून घरातच त्याला वैदिक संस्कार मिळाले. देवव्रत गेल्या अनेक वर्षांपासून या कठीण परीक्षेसाठी तयारी करत होता. दररोज सकाळी 4 तासांचं नियमित पठण आणि निष्ठेने साधना ही त्याच्या तयारीची ओळख सांगणारी वैशिष्ट्ये आहेत. काशीमध्ये राहून त्यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील तब्बल 2000 मंत्रांचा समावेश असलेलं दंडक्रम पारायण अवघ्या 50 दिवसात पूर्ण केलं. ही साधना कोणताही खंड न पाडता पूर्ण करणं अत्यंत जिकिरीचं आणि कठीण मानलं जातं. यामध्ये हजारो वैदिक श्लोक आणि पवित्र शब्दांचे अचूक उच्चार आणि स्मरणशक्तीचा कस लागतो आणि हाच कस लावत असताना देवव्रतने दंडक्रम पारायण 50 दिवसात पूर्ण करून 200 वर्षात प्रथमच हा विक्रम महाराष्ट्राच्या नावे नोंदवला. ऐतिहासिक योगायोग असा की यापूर्वी 200 वर्षांपूर्वी नाशिकचे देवमूर्ती नारायण शास्त्री यांनीच हा विक्रम नोंदवला होता. या 2 शतकांच्या दरम्यान नारायण शास्त्री विस्मृतीत गेले आणि देवव्रतने हे अत्यंत कठीण पारायण पूर्ण करून इतिहासाला नवा उजाळा दिला. 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असे 50 दिवस वल्लभराम शालिग्राम सांगवेद विश्वविद्यालयात त्यांनी हे पारायण पूर्ण करताच देवव्रतला वेदमूर्ती म्हणून मानाची पगडी घालण्यात आली आणि त्याच्या मनगटावर सोन्याचं कडं चढवलं गेलं. त्याचबरोबर देवव्रत यांच्या या विलक्षण कामगिरीबद्दल शृंगेरी मठाने त्यांचा गौरव केला. श्री शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी त्यांना सोन्याचा दागिना आणि 1,11,116 रुपये देऊन गौरव केला. यापूर्वी एक भव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली. ही शोभायात्रा वाराणसीतील रथयात्रा चौकातून महमूरगंज पर्यंत नेण्यात आली. देवव्रतने आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही अवघड परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली. या
पार्श्वभूमीवरच पंतप्रधान मोदी यांनी देवव्रत महेश रेखे याचं कौतुक केलं। पंतप्रधान मोदी म्हणाले की 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी जे केलं आहे ते येणाऱ्या पिढ्या नक्की लक्षात ठेवतील। भारतीय संस्कृतीबद्दल आस्था असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा अभिमान आहे। त्यांनी 50 दिवसात शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील 2000 मंत्रांचा समावेश असलेला दंडक्रम पारायण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केला आहे। यामध्ये अनेक वैदिक श्लोक आणि पवित्र शब्दांचा समावेश असतो। ते आपल्या गुरु परंपरांच्या सर्वोत्तमतेचे मूर्त रूप आहेत। मला आनंद आहे की या पवित्र शहरात हे घडलं। देवव्रत महेश रेखे हा भावी पिढ्यांसाठी स्मरणीय ठरेल। भारतीय संस्कृतीबद्दल समर्पित प्रत्येक व्यक्तीला त्याचा अभिमान आहे। त्याच्या कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संतांना, विद्वानांना आणि भारतातील विविध संघटनांना माझा प्रणाम। त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेच्या श्रेयवादातून शिवसेना भाजपमध्ये देवव्रत रेखेचे कौतुक करताना शृंगेरी मठाने म्हटलं की देवव्रतचे दंडक्रम पारायण 50 दिवस अखंड बिनचूक चाललं। दंडक्रम म्हणजे वेदोच्चाराचा मुकुट म्हटलं जातं, कारण वेदमंत्रांची अत्यंत जटिल स्वररचना, कठीण उच्चार आणि तितकंच कठीण क्रम यामुळेच आजवरच्या इतिहासात फक्त 2 वेळा दंडक्रमाची यशस्वी नोंद होऊ शकली। त्यातही हे पारायण बिनचूक पूर्ण करण्यासाठी देवव्रतने सर्वात कमी वेळ घेतला। ऐतिहासिक योगायोग असा की यापूर्वी 200 वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनीच हा विक्रम नोंदवला होता। त्यामुळेच आता 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे चांगला चर्चेत आलाय। शिक्षणासोबतच आपल्या परंपरेला जपणाऱ्या देवव्रत बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विश्वासबारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।